चला 4 षटकांचा मॅच असेल, लक्षात ठेवा. इथून या स्पर्धेला आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही शेवटची आणि अंतिम लढत सुपर 3 करिता आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला साई स्पोर्ट्स बापाणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर एका बाजूला असेल सदानंद स्मृती कामण भावेश बाबर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त खेळ दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये दाखवला गेलाय. अगदी रोखोक जशी पाहिजे तशी फलंदाजी, जशी हवी तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांनी पेश केली गेली आणि खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर हे दोन संघ 2-2 मॅचेस जिंकून आता या मॅच करिता आपल्याला पाहायला मिळतात. त्या मॅच मधून जो संघ जिंकेल तो संघ सुपर 3 करिता पाहायला मिळेल, म्हणजे एक ट्रॉफी त्यांना लागू होईल. हेमंत लाखात सकाळच्या सत्रापासून प्रभावित करणारी ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि आता शेवटच्या या ओव्हरमध्ये या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहायला जाईल. 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला असेल विशाल सात्वी ऑन स्ट्राइक. आज प्रभावित केले खऱ्या अर्थाने विशाल सातवीनं सुद्धा, कारण की एक बेस्ट बॅट्समन, एक परफेक्ट ऑलराऊंड तो विशाल सातवी आपल्याला स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खेळत असताना हवेमध्ये बॉल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे हेमंत लाखातने सोडलाय कॅच, तोही कोणाचा तर विशाल सातवीचा. आणि इथे पहिला धक्का इथे कदाचित लागला असता. इथे विशाल सातवीचा पहिला जेल पहिल्या बॉलवरती सोडला गेलाय. जबरदस्त सोक पाहायला मिळत आहे. डीप एक्सा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, विकास पुढे सरसावले. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. तत्पुरती मिळत आहेत 2 धावा आणि इथून जर विचार केला तर धाव संख्या 3 या अंकावरती पाहायला मिळते. विशाल सातवी आतापर्यंत एक जेल सोडलाय, मात्र त्याचा कामनामा कितपर्यंत भोगावा लागतो हे देखील पाहिलं जाईल. अक्षय कोला एक मॅन ऑफ द मॅच घेतलाय, मात्र इथून शेवटच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग राहील हे सुद्धा पाहिलं जाईल. आता बॅटची लिडिंग एज, हवेमध्ये बॉल, चेंडूच्या खाली विकास वायडा आणि ते विकास वायडा कडून ही झाले चुकी. दोन्ही फलंदाजांचा एक एक कॅच सोडलाय. आता मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध चालू होईल. तीन चेंडू टाकून झाल्यात आतापर्यंत. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे फुलटॉस बॉल खाली होता बॉल, मात्र या बॉलला लॉंग मिड विकेट एरियामध्ये खेळून काढला गेलाय. विकास बोयर त्या ठिकाणी आहेत, चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती एकच धाव. हे सिंगल डबल धावांना जास्ती महत्व देण्याचं काम केलं एका बाजूला अक्षयनं तर एका बाजूला विशालनं, कारण की पॉवर प्लेचं बंधन आहे. ते पॉवरफुल फलंदाजी नाही तर पॉवरफुल गोलंदाजी होताना दिसते. आतापर्यंत दोन्ही फलंदाज तंबूच्या अवस्थेला गेले असते, कदाचित जर ते 2 झेल टिपल्या असत्या तर. मात्र इथे क्रिकेटच्या पटलावरती जर तरला महत्व दिलं जात नाहीये. जबरदस्त सोक, पंच, बॅकफूट पंच, मात्र चेंडू 1 बाउन्स, सीमारेषा पार. मिळतात धावा 4, चौकार. शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील. आतापर्यंत हा पहिला चौकार मिस्टर अक्षय कोल्हाचा पाहायला मिळालाय. इथे कॅच सोडला आणि त्याच्यावरती प्रहार केलाय. लगेच दुसऱ्या बॉलवरती अक्षय कोल्हानं आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा एक बॉल या षटकातील. पुन्हा एकदा मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, एक्सा कव्हरला चेंडू निघून आलाय. पॉइंटला हा क्षेत्ररक्षक चेतन उभा होता, केतन आपल्याला पाहायला मिळालाय.
आणि इथून पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं आपण तर धावा झाल्यात. धावा फलकावरती 10 धावा, गडी बाद झाला नाहीये, ही एक जमेची बाजू आहे. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालंय. कॅचची शक्यता निर्माण झाली होती, मात्र कॅच ड्रॉप झाल्यात. एक हेमंतने सोडलाय आणि एक विकासनं. इथे आता काय घडेल काय बिघडेल पाहिलं जाईल. कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तत्पुरती देऊया डीजेना संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती आणि विचार केला तर मग आता दुसरं षटक प्रियांशु पालला इथे या गोलंदाजीच्या मार्क वरती आणला जात आहे. प्रियांशु पालनं देखील प्रभावित केलाय. 2 क्षेत्ररक्षक माझ्या नजरेत आलेत आतापर्यंत. नितेश हँडवाला आपण पाहिलं ॲज अ बेस्ट फिल्डर म्हणून उत्कृष्ट कॅचेस त्याच्या माध्यमातून टिपलेत आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच प्रियांशु पाल यांनी देखील एक चांगला कॅचेस आजच्या दिवसामध्ये पकडल्यात. अक्षय कोल्हा ऑन द स्ट्राईक. इथे पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, नो बॉलचा इशारा आलाय. जखमेवरती मीठ सोडण्याचं काम केलंय हिमांशु पालनं. प्रियांशु पाल आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल जर बघितला आपण तर खेळपट्टीच्या बाहेर टाकला गेलाय. इथे फ्री हिटची संधी निर्माण झालाय आणि मोठा मुक्त पटका मारण्याची संधी देखील मिळालाय. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू टाकला गेलाय. आता हा बॉल आहे वाईट. इथे पुन्हा एकदा फ्री हिटची संधी जारी असेल कारण की नो नंतर टाकलाय हा वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आता चांगला बॉल आहे. इथे जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. ओमसे बापाने संघाने प्रथमतः टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारलाय या गोलंदाजी आणि आतापर्यंत तो निर्णय चांगला आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. बॅटची कडा, कट शॉट आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तर एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही आहे आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 13 या अंकावरती पाहायला मिळते. तर आतापर्यंत जर बघितलं तर 4 षटकामध्ये 60 धावा हवा आहेत कारण की समोरचा संघ सुद्धा मजबूत संघ आहे. सकाळच्या सत्रामध्ये 4 षटकामध्ये जवळजवळ 75 धावा टोकण्याचा कारनामा केलाय. धावा बनवाव्या लागतील सध्याच्या घडीला. एका बाजूला विशाल आणि अक्षय या दोन्ही फलंदाजांना. प्रियांशु पालचं कौतुक, चांगली गोलंदाजी, स्वतःला सावरलंय. काय घडलंय नक्की या पंकट विकेट घेण्याचा प्रयत्न झालाय होता का? कदाचित रनअप मध्ये थोडासा बिघाड झालाय. जबरदस्त शॉक विशाल सातवीच्या बॅट मधून आलाय. अगदी नेत्रदीपक फटका. चेंडू निघून जातोय. लॉंग ऑन, लॉंग मिड विकेट एरियाच्या बाहेर. 1 बाउंस सीमारेषा पार. आलाय दमखम दाखवणारा चौकार. चार धावा या 4 धावेने संघाची धावसंख्या 17 या अंकावरती पाहायला मिळते. अशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल कारण की या समोरचा संघ मजबूत संघ आहे. समोरच्या दिशेनं नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स द 4 रन्स
4 धावा, चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय विशाल सातवीच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 चौकार विशाल सातवीच्या बॅट मधून अगदी पाहायला मिळाले. हॅट्रिकची संधी आता निर्माण झालाय. बॅटची लिडिंग आहे, जिथे चौकारांची तिकडी साध्य केली जाईल काय, तर अक्षरशः चेंडू अडला. आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि त्या कारणास्तव त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यामागे यश मिळालंय. कदाचित झाडाला स्पर्श झाला असावा हा बॉल. 2 धावा निश्चित केल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 23 या अंकावरती. आता कुठेतरी धावसंख्या जी आहे ती मेंटेन पाहायला मिळते. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5, शेवटचा 1 बॉल शिल्लक. आतापर्यंत दुसरा बिगाड रनअप मध्ये प्रियांशु पालच्या पाहायला मिळालाय. थोडासा निश्चित ज्या वेळेला गोलंदाज मार्कवर येतो राईट ओव्हर द विकेट, त्यावेळेला थोडासा त्या ठिकाणी अडथळा आहे. आमचे आयोजक त्याकडे लक्ष देतील यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा थोडीशी मिस्टेक. शेवटचा बॉल रिलीज करायचा आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकातील. प्रियांशु पाल. ओ जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. चेंडूच्या खाली हेमंत लाखात थोडेसे पडले कमी, मात्र चेंडू निघून गेलाय. दॅट्स युथ 6 षटकाराकरिता 6 धावा. धावा जमवल्या 2 षटकांच्या अखेरीस. बघितलं आपण तर 29 धावा स्कोर बोर्ड वरती. म्हणजेच विचार केला तर चांगली धावसंख्या 14.50च्या सरासरीने आता चाललेला संघ म्हणजे सदानंद स्मृती कामण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद रायत गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झाल्यात. आता अक्षय कोल्हा ऑन द स्ट्राईक. विनोद रायत आतापर्यंत सकाळच्या सत्रामध्ये हॅट्रिक साध्य केली होती विकेट्सची. इथून आता थोडेसे महागडे पडले दोन्ही गोलंदाज. तर इथून कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल हा प्रश्नचिन्ह उभा आहे. कारण की समोर अक्षय कोल्हा. अक्षय कोल्हाच्या विरोधात चांगला फटका खेळलाय, मात्र चेंडू निघून जाईल. लॉंग ऑफ बॉर्डर लाईन क्लिअर करत असताना विकास मसेच्या डोक्याच्या वरतून 4 धावांसाठी चौकार. सोडला होता, एक जीवनदान दिलं होतं. एकदा विकास आणि एकदा हेमंत लाखातनं, मात्र तिथून झालेली फलंदाजी ही चांगली होते. आतापर्यंत पार्टनरशिप बिल्डअप केले, एकही फलंदाज बाद झाला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ठरलाय सफल. इथे 2 धावा निश्चित केल्यात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 35 या अंकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजून सुद्धा 10 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावा धाव फलकावरती जमा केल्यात. या वेळेला जर बघितलं आपण तर डायरेक्ट क्लीन बोल्ड होत आहेत मिस्टर अक्षय कोल्हा. इथून पहिला धक्का टीम सदानंद स्मृती कामन संघाला. अक्षय कोल्हा बॅक टू डगआउट.
उंबर साडा ला आपण बघताय ऍज अ लेफ्ट आर्म बॅट्समॅन, आणि खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर मागच्या मॅच मध्ये एक जबरदस्त खेळली होती रोशन उंबरसाडानं. विनोद रायाचा पुढचा बॉल, इथे चांगला बॉल टाकला गेलाय, खाली राहणारा हा बॉल बॅटची लिडिंग एज, थडम्यान क्षेत्रातील क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, थोडासा फ्लंबल होईल मात्र चेंडूला गॅदर करेल, तत्पुरते मिळेल फक्त ना फक्त एकच धाव, आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 36 अंकावरती 4 चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर प्रोग्रेस आहे, आणि इथून 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना या षटकामध्ये आल्यात 7 धावा उर्वरित 4 चेंडूंमध्ये. विशाल सातवी एका बाजूला बालेकिल्ला लढवतोय, संघासाठी धावा बनवतोय. दरम्यान हा चेंडूच्या खाली प्रियांशु पाल, आणि हा प्रियांशु पालचा एक नेत्रदीपक झेल. विशाल सातवी बॅक टू डग आउट. कशी करावी हे नितेश हांडवाला माहिती आहे, आमचे वर्गमित्र आहेत, आणि इथून चांगली फलंदाजीची अपेक्षा आहे सध्याच्या घडीला. आतापर्यंत धावा जर बघितलं तर 36 आहेत स्कोर बोर्ड वरती, आणि इथून शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. विनोद रायात पुन्हा एकदा थोडासा फ्लंबल होत, निश्चित आयोजकांनी थोडासा त्या ठिकाणी पुढच्या ज्या काही स्पर्धा होतील या मैदानावरती त्यावेळेस थोडस लक्ष द्यावं. फुलटॉस बॉल करून बसल्यात, समोरच्या दिशेने खेळला एक धाव निश्चित. विकास मसे पुढे सरसावलेत मात्र थोडेसे फ्लंबल झालेत, चेंडू त्यांना फ्लंबल होत जातोय. हेमंत लाखाच्या हातामध्ये तत्पुरती मिळतात 2 धावा, आणि अशा पद्धतीने तिसरं षटक देखील समाप्त झालंय, आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या सुंदर पद्धतीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. स्कोर बोर्ड वरती 38 धावा 2 घडीच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सदानंद स्फूर्ती कामांड. विकेट्स आतापर्यंत सदानंद स्मृती कामण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आता शेवटचं एक षटक शिल्लक आहे. 38 धावा धावफलकावरती भावेश हा गोलंदाजीच्या मार्कवरती. याच भावेशने सकाळच्या सत्रामध्ये मनीष तारवीची विकेट अक्षरशः बंबावली होती, क्लीन बोल्ट केलं होतं, आणि आता या शेवटच्या मॅच मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय हे देखील पाहायला जाईल. 38 धावा इथून 15 ते 16 धावा जर आल्या तर एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत निर्माण करणारी मॅच पाहायला मिळेल, कारण की समोरचा संघ मजबूत संघ आहे, आणि इथून विकास वायडा, हेमंत लाखात, हर्षद लाखात या तिन्ही फलंदाजांकडे लक्ष वेधून घेणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नेहमी करतात. इथे धावा जमा कराव्या लागतील. शेवटचं षटक, पहिला बॉल, ओ जबरदस्त बॉल, बरोबर पुढे टाकला गेलाय बॉल ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर. रोशनला हा बॉल समजला नाहीये, इथून डॉट बॉल आलाय, आणि या डॉट बॉलने प्रेशराइज होईल फलंदाज रोशन उंबरसाडा. पाच चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. शेवटचा आणि अंतिम मॅच या दुसऱ्या दिवसातील कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन. कालच्या दिवसामध्ये सुद्धा खूप सुंदर मॅचेस झाल्या.
मात्र या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत भावेशची राहिलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाले. निर्धाव चेंडू खेळून चालणार नाहीये. एका बाजूला रोशन उंबरसाडे या फलंदाजाला, कदाचित नितेश आहे नॉन स्ट्राईक एंड वरती. बॅटला जर चेंडू लागत नाहीये तर मग स्ट्राईक रोटेट करावी, अथवा मग बरोबर मिडल बॅटने तुम्हाला चेंडू खेळावे लागतील, सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. इथून धावसंख्येची गरज आहे, कारण की 38 धावा 4 षटकांमध्ये साजेसी नाहीये. धावा कमी वाटतायत सध्याच्या घडीला. इथे काय घडलंय तर अजून एक डॉट बॉल आलाय. काय सुंदर गोलंदाजी भावेश सुरुंदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज आहेत, उभरता सितारा आणि कमी वयाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपली कलाकारी मात्र पेश करताना अदा करताना पाहायला मिळतोय. प्रोत्साहित केल्या जाते, टाळ्यांचे गजर होते मैदानाच्या आतमध्ये, कारण की 3 बॉल डॉट टाकल्यात. स्लो ओव्हर आहे, अंतिम षटक, हाणामारीचं षटक, आणि या हाणामारीच्या षटकामध्ये सुंदर कामगिरी या ठिकाणी केली जाते. इथे प्रियांशु पाल पुढे सरसावले, चेंडूच्या खाली एक धाव निश्चित केली जाईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल हिमांशु, प्रियांशु पाल, निश्चित हिमांशु हे नाव येते, मात्र प्रियांशु पाल हे खेळाडू पुढे सरसावले. एकच धाव दिली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या आता 39 या अंकावरती. जवळजवळ 4 चेंडू मध्ये 1 धाव आले ओमकार, आणि इथून 2 चेंडू अद्यापही शिल्लक असतील या ओव्हर मधले. शेवटची ओव्हर आहे, ह्याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल फलंदाजांनी. जवळजवळ 45 धावा पार हव्या करायला हव्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फुल टॉस बॉल, या बॉलला खेळलंय लॉंग मिड विकेट एरियामध्ये ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत हर्षद लाखात पुढे सरसावलेत. काय थ्रो केलाय, जबरदस्त थ्रो पाहायला मिळालाय, मात्र एकच धाव मिळेल. आतापर्यंत फक्त ना फक्त 2 धावा दिल्यात उर्वरित 5 चेंडूंमध्ये. हवं तसं कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. क्या बात आहे. मिस्टर भावेश सुरुंदा आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात. कमी वयाचा गोलंदाज आहे आणि कमी धावा कशा द्याव्यात हे त्याला माहिती आहे. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा प्रभावित केलं. मनीष तारवीची ती क्लीन बोल्डची विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल. ओ, याही वेळेला बॉल चांगला आहे, मात्र विकास वाडा त्या ठिकाणी चुकी करतायत. आणि इथे जर बघितलं तर मग 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने इथे मात्र 2200 रुपयाने या 2 धावा मिळाल्यात. अक्षरशः जिथे धाव नव्हती तिथे या 2 धावा आल्यात, आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 42 या अंकावरती, आणि 43 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. या 4 षटकांमध्ये जवळजवळ 10 ते 10.5 11ची सरासरी ही मेंटेन ठेवावी लागेल प्रत्येक षटकामध्ये. कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील 43 धावा हे देखील पाहिलं जाईल, कारण की शेवटचा मॅच आहे, अंतिम मॅच आहे, आणि या अंतिम मॅच मध्ये कोण संघ बाजी मारेल, जो संघ बाजी मारेल तो ट्रॉफीकडे वळताना पाहायला मिळेल, सुपर 3 कडे जाताना पाहायला मिळेल. इथून काय घडामोडी घडतील दुसऱ्या इनिंग मध्ये येतील. आपल्या याच विभागाला बिलॉंग करणारे एक सुप्रसिद्ध समालोचक एम.जे. पाटील सर मायक्रोफोनवर जोडले जातील. तत्पुरती जाऊया आपण डीजे यांच्याकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत.
अतिशय चांगलं समालोचन राहुल अंधेरच्या माध्यमातून ऐकायला मिळते. कालच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. एसबी बीबीपाडा आयोजित एसबी ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजचा हा दुसरा दिवसामधला हा अंतिम सामना आपण बघतोय आणि महत्वाचा सामना, इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. कारण सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी ही महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी असेल. एका बाजूने साई स्पोर्ट्स बाफाणे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय सदानंद स्फूर्ती कामण्ण. या दोन टीम मध्ये ही मॅच पाहायला मिळते. पहिला बॅटिंग केली ती कामन टीमने. बॅटिंग करत असताना त्यांनी जमवलेले आहेत 42 रन. शेवटचं षटक काय जबरदस्त टाकलं सुरुंदयाने. फक्त आणि फक्त त्या ओव्हर मध्ये 2 धावा आणि 22 रुपयाने 2 एकंदरीत 4 धावा आल्या होत्या. आणि कुठेतरी असं वाटलं होतं की 50-55च्या वरती धावसंख्या जाईल आणि ती धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी ठरला. अंतिम षटक ज्यांनी टाकलं ते गोलंदाज सुरुंदा. टार्गेट आहे 43 आणि हे टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये येताना दिसते. हर्षद लाखात आणि विकास वायडा ही जोडी मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर विशाल सातवी येतोय. बॉलिंग लाईनअप जर आपण विचार केला तर नक्कीच चांगली बॉलिंग लाईनअप आहे या टीम मध्ये. तर नक्कीच हा सामना एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उन्हाचा तडाखा जास्त आहे त्यामुळे प्रेक्षक खूपच कमी दिसतात या टुर्नामेंट मध्ये. उद्या सुपर संडे असेल. सुपर संडे मध्ये सुपर हिट मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये भरपूर गर्दी असणार आहे या मैदानामध्ये. हर्षद लाखात स्ट्राइक एंडवर, नॉन स्ट्राइक एंडवर विकास वायडा ही जोडी मैदानामध्ये. आणि बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय बॉलर विशाल सातवी. पहिलं षटक महत्वाचं असेल दोन्ही टीम साठी. बघूया पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली जर झाली तर मॅच विजयाच्या दिशेने नेईल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका चांगला आहे. पंच केलाय बॉलला. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल 2 बाउन्स जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट. स्वतःच आणि टीमचं खातं ओपन करतोय हर्षद. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. फुलटॉस जरूर होता मात्र बॅटर पुढे आला होता का पॉपिन क्रीजचं हे सुद्धा पाहिलं जाईल. त्यानंतर हाईट किती आहे हे सुद्धा पाहिलं जाईल. फलंदाज पुढे आला होता मात्र त्यामुळे हा फेअर डिलिव्हरी. फलंदाज भरपूर पुढे आला होता. 2 बॅक टू बॅक चौकार येतात फलंदाज हर्षदच्या बॅट मधून. धावसंख्या आहे धावफलकावर 8 रन्स. हुक करण्याचा प्रयत्न, एज लागतोय. बॉल जाईल फाईनच्या दिशेने. अतिशय फाईन जातोय. लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार ठोकतोय फलंदाज हर्षद लाखात. सुरुवात केली. पहिले 3 बॉलवर 12 रन्स येतात स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने गॅप मध्ये खेळतोय. फिल्डर येईल. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा चांगली फिल्डिंग करतो मात्र 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 13 वर. 30 धाब्याची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 43 टार्गेट होतं. आणि सुरुवातीच्याच आपण बघतोय 4 बॉल मध्ये ही सुरुवात अप्रतिम केलंय. कॅचची शक्यता. फिल्डर आहे स्वतः विकेट किपर. टॉपेज लागली होती. बॅट पुढची फिरली हातामध्ये आणि सोपा कॅच विकेट किपर अक्षय कोल्हासाठी. आणि विकेट जाते. विकास वायडा होईल बाद.
3 वर विनोद राया देतोय. विनोद राया, त्यानंतर विकास वायडा, त्यानंतर हेमंत लाखात, हे सिनियर खेळाडू आहेत साई स्पोर्ट बाफाने टीम मध्ये. आणि हे चांगले खेळाडू आहेत. त्यानंतर हर्षद सारखा चांगला फलंदाज आहे. नवीन खेळाडू सुद्धा चांगल्या जुळलेले आहेत. तर चांगली टीम या केसेमध्ये या सीझन पासून आपण बघतोय ऍड झालेली आहे. आणि त्यांनी एक ट्रॉफी नक्कीच या केसेमधून आतापर्यंत नेली आहे. आणि प्रयत्न आहे या स्पर्धेमध्ये सुद्धा सुपर 3 मध्ये पोहोचण्याचा. सुपर 3 मध्ये जर पोहोचली तर नक्कीच एक ट्रॉफी त्यांना लागू होईल या एसबी ट्रॉफी मध्ये सुद्धा. पुढील बॉल फुलटॉस, क्लीन बॉल, त्रिफला उद्ध्वस्त होतोय. फुलटॉस बॉल मिस होतोय. फलंदाज विनोद रायात आणि विकेट जाते विनोद रायात याची. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट. गोलंदाज विशाल सातवी. आहे धावफलकावर 13 रन 2 गडीच्या मोबदल्यात. उर्वरित आणखीन 3 ओव्हर शेष. 3 ओव्हर मध्ये 30 रनची आवश्यकता असेल सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी साई स्पोर्ट बाफाने टीमला. आणि साईबाबांचंच गाणं आमच्या डीजेच्या माध्यमातून वाजवलं गेलं. सिडीके साईबाबा या पिक्चर मधलं. नवीन बॅटर बॅटिंग साठी येतोय प्रियांशु पाल. बॉलिंग ट्रॅक वर येतोय रोशन कांबडी. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. मी म्हटलं की बॉलिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे ती सदानस्मृती कॉमन टीम मध्ये. मोठ्या रनअपनी बॉलिंग टाकतोय रोशन कांबडी. पहिला बॉल घेऊन जातोय. रनअप मध्ये मिस्टेक हेच प्रॉब्लेम आहे रोशन कांबडी मध्ये. एकतर त्याचा रनअप अतिशय मोठा आहे. मला वाटते का कॉमन क्रिकेट मध्ये सर्वात मोठा रनअप असेल रोशन कांबडी याचा. 30 सर्कल पासून सुद्धा 6 ते 7 फूट आणखीन लांब जातोय. 30 यार्ड आणि त्यानंतर आणखीन 3 यार्ड जर आपण बघितलं तर जवळजवळ 33 यार्ड. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे तैनात. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल. फक्त एकच रन मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाहीये. 1 रनने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्ड वर 14 रन्स. 29 रनची आवश्यकता असेल. बॉल शेष असतील ते 17. 17 मध्ये 29 रन. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. हर्षद लाखातने चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 14 वर बॅटिंग करतो आणि 14चे 14 धावा हर्षद लाखातच्या बॅट मधून आलेले आहेत. पुल करायचं होतं. गतीमध्ये थोडस मिश्रण केलं. या वेळेला बोट फिरवले आणि चेंज ऑफ द स्पेस बॉल टाकलाय. थोडसा स्लोअर बॉल टाकला गोलंदाज रोशन कांबडी याने. रोशन कांबडी, रोशन उंबरसडा एक चांगली गोलंदाज आहेत. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. फिल्डिंग तर पाहिली. शॉट फाइंड. एक शॉट दरम्यान एक स्वीपर कव्हरला फिल्डर. एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला सर्कल मध्ये आहे. हा बॉल सुद्धा बघितला. सोडून दिला होता. पंचांचा इशारा होतोय की हा वाईड बॉल आहे. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. लेदरची जी फिल्डिंग असते त्याप्रमाणे ही फिल्डिंग दिसते. स्वीपर कव्हर लावला जातोय. खास करून टेनिस क्रिकेट मध्ये एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लावला जातोय. जे 2 फटके आले होते या दिशेने त्यामुळे स्वीपर कव्हर लावला गेलेला आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. एक एक्स्ट्रा बॉल टाकलेला आहे या ओव्हर मध्ये सुद्धा रोशन कांबडी याने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फुलटॉस बॉल मात्र यावेळेला पुन्हा एकदा डाऊन दी लेग हा बॉल. वाईटचा इशारा. लगातार 2 बॉल वाईट टाकतोय गोलंदाज रोशन कांबडी. कुठेतरी असं वाटते की प्रेशर मध्ये येतो का हा गोलंदाज. प्रियांशु पाल स्ट्राइक एंडवर आहे. एक अतिशय चांगला फलंदाज म्हटला जातोय
साई स्पोर्ट बाफाणे या टीमचा. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल रोशन कांबडी. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय रोशन. ओव्हर द विकेटने पुढील बॉल. हा बॉल आहे, कॅचची शक्यता. विकेट किपर अक्षय कोल्हा, बॉल खाली जातो, चांगला कॅच. विकेट जाईल. भरपूर दूर गेला होता कॅच घेण्यासाठी सिली मिडॉनच्या दिशेने. चांगला कॅच कलेक्ट केला आणि अशा प्रकारे विकेट मिळवली. फलंदाज प्रियांशु पाल इज आउट. गेलेले आहेत त्यामुळे थोडस प्रेशर येऊ शकेल साई स्पोर्ट बाफाणे टीम वर. मात्र मी म्हणेन की हा सामना अगदी रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळेल. कट टू कट मॅच, नेट टू नेट फाईट पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस बॉल बॅक ड्राईव्ह, बॉलच्या डोक्यावरून टॅप केलं होतं या बॉलला. लोकांचा फिल्डर थोडासा फ्लमिंग होतोय आणि त्यानंतर लगेच फायदा उचलला. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केला दोन्ही बॅटरने आणि 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 18 रन्स. 18. 25 ची आवश्यकता असेल आणखीन मॅच जिंकण्यासाठी. 14 बॉल शेष. 2 बॉल शेष आहेत या ओव्हर मधले. ओ चांगला बॉल, लेन बॉल होता. क्रॉस पेटिंग शॉट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. विकेट किपर अक्षयच्या हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल बॅटिंग करणारी टीमवर. कारण डॉट बॉल गेल्यानंतर तुमच्यावर जो आवश्यक रन रेट आहे तो वाढला जातोय आणि आवश्यक रन रेट ज्यावेळेस वाढेल त्यामुळे आणखीन प्रेशर थोडासा वाढला जाईल बाफाणे टीमवर. 25 ची आवश्यकता आहे. अंतिम बॉल शेष. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रोशन. आणखीन एक चांगला बॉल. गती थोडस कमी केली यावेळेला. अगोदरचा बॉल गती जास्त होती, गती कमी केली ही खासियत आहे. रोशन कांबडीच्या गोलंदाजीमध्ये चांगलं षटक टाकलं, कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल धावा 13 आल्या होत्या, मात्र या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केले त्या रोशन कांबडी याने. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 43चा टार्गेट चेस करत असताना साई स्पोर्ट बाफाणे टीमचा स्कोर झालाय स्कोर बोर्डवर 18 रन्स. उर्वरित 2 ओव्हर शेष. 2 ओव्हर मध्ये 25 ची आवश्यकता. आवश्यक रन रेट जर आपण पाहिला तर 12.50च्या सरासरीने या धावा बनवायच्या मॅच जिंकायला एक ट्रॉफी या एसबी ट्रॉफी मधून घेऊन जाण्यासाठी. पेनल्टी मेट ओव्हर बघूया. पेनल्टी मेट ओव्हर करण्यासाठी कोणता गोलंदाज येईल. एक महत्वपूर्ण षटक, इम्पॉर्टंट ओव्हर असेल. या ओव्हर मध्ये जास्त धावा जर आल्या तर बॅटिंग करणारी टीम त्यांच्या बाजूने हा सामना झुकेल. कमी धावा जर आल्या, विकेट गेल्या तर हा सामना झुकेल सदानंद स्मृती कामन टीमच्या बाजूने. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय महेंद्र कोल्हा येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पेनल्टी मेट ओव्हर आहे आणि महेंद्र कोल्हा बॉलिंग ट्रॅकवर येतोय. हे षटक अतिशय महत्वाचं असेल. कमीत कमी 12 ते 15 धावा यायला पाहिजे या ओव्हर मध्ये. 12 ते 15 धावा जर आल्या तर मॅच अंतिम षटकामध्ये अगदी रोमहर्षक होऊ शकेल. पहिला बॉल घेऊन जाईल महेंद्र कोल्हा. फुलटॉस बॉल मात्र चुकतो फलंदाज. प्रेशर मध्ये कधी कधी फुलटॉस बॉल सुद्धा बॅटला लागत नसतात आणि तेच झालंय हर्षद लाखाच्या बाबतीमध्ये. हा फुलटॉस बॉल डॉट होताना दिसतो. हर्षदने सुरुवात चांगली केली होती. पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार ठोकले होते, मात्र त्यानंतर आपण बघितलं तर कुठलाही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलंय गोलंदाजाने सदानंद स्मृती कामन या टीमच्या. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर महेंद्र कोल्हा. राईट आर्म ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. गॅप मध्ये सुद्धा आहे. फिल्डरला लॉंग चेस होता. मिस फिल्डिंग होईल. बॉल निघून जाईल मिड विकेटच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. नंतर जवळजवळ आपण बघितलं तर
11व्या बॉल नंतर हा चौकार आपल्याला येताना दिसतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे स्कोर बरोबर 22 रन. आणखीन 21 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत 10. 10 बॉल मध्ये 21. जबरदस्त रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने बाफाणे टीम, दुसऱ्या बाजूने आहे कामनचा संघ. दोन टीम मध्ये जबरदस्त मॅच. चांगला एंटरटेनमेंट होताना दिसतंय. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा काही प्रेक्षक पाहतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पुढील बॉल यावेळेला स्वयंचित स्वयंचितच्या रूपेने, हिट आउटच्या रूपेने विकेट जाते. फलंदाज हर्षद लाखात इज आउट. भरपूर डीप मध्ये गेला होता खेळण्यासाठी, हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि वर बॅट मारतोय आणि हिट विकेटच्या रूपेने हे विकेट जाते. फलंदाज हर्षद लाखात इज आउट. स्वयंचितच्या रूपेने ही विकेट जाते आणि हर्षद लाखात ज्यांनी चांगली सुरुवात मिळवून दिली होती आपल्या टीमला, तोच फलंदाज हिट विकेटच्या रूपेने बाद. हेमंत लाखात येतोय. सिनियर खेळाडू आहे हेमंत लाखात. एक विकेट या वेळेला आपण बघितलं तर महेंद्र कोल्हाच्या नावावर सुद्धा जातोय. चौकार आला होता मात्र त्यानंतर कमबॅक करतोय महेंद्र कोल्हा. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. 9 बॉल शेष. 9 मध्ये आणखीन रन हवे आहेत ते 21. 9 बॉल 21 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एक ट्रॉफी या एसबी बीबीपाडा या टुर्नामेंट मधून घेऊन जाण्यासाठी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल महेंद्र कोल्हा. फुल टॉस बॉल स्विंग केल्या बॉलला आणि पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार, उत्तुंग षटकार येतोय हेमंत लाखाच्या बॅट मधून. थोडस त्यामुळे फेअर डिलिव्हरी बाय थर्ड अंपायर डिसिजन. षटकार तर आलाय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 15 रनची आणखी आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पुल करायचं होतं. हा थोडासा कटर बॉल होता, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर जातो. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. 14 ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी आणि बॉल शेष आहेत ते 8. 8 बॉल मध्ये 14 ची आवश्यकता. काय मॅच रंगले. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. साई स्पोर्ट बाफाणी वर्सेस सदानंद स्फूर्ती कामन या दोन टीम मध्ये. टॉपेज लागले. फिल्डर आहे आणि चुकतो फिल्डर. बॉल निघून जाईल थडब्यांच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. शकला नाही मात्र बॉल अडवू शकला असता. बॉल अडवू शकला नाहीये. बॉल सरळ निघून जातोय थडब्यांच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 33 रन. 10 रनची आवश्यकता. बॉल शेष आहेत 7. हा वेलकम बाउंड्री म्हटली जाईल बापाने टीम साठी. महत्वपूर्ण ही बाउंड्री येते.
अंतिम बॉल घेऊन जातोय महेंद्र कोल्हा. उडवले हवेमध्ये, कॅचची शक्यता आहे. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने वन बाउन्स बॉलला फील्ड केले जाईल, थ्रो होईल. मात्र त्या अगोदर 2 रन्स, पूर्ण रनआउटची संधी आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता आणि विकेट या ठिकाणी जाईल, फलंदाज होईल बाद. अंतिम 1 ओव्हर शेष, 6 बॉल शेष आणि 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, या एसबी ट्रॉफी मधून एक ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी. बघूया हे डिपेंड करतील का सदानस्मृती कॉमन टीम की चेसिंग करतील बाफाने टीम, याचं धावतं वर्णन नक्कीच ऐकू. मात्र त्याच्या अगोदर ऐकूया एक छानसं गीत. बॉलिंग ट्रॅकवर शेवटची 6 बॉल शेष, 6 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणि बॉलिंग ट्रॅकवर भावेश येतोय, रोशन आला नाहीये, भावेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. भावेश घोरकना येतोय. बघूया भावेश घोरकना या 8 धावा डिपेंड करेल का. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी. विकास भसे बॅटिंग साठी, हा सुद्धा चांगला बॅटर आहे विकास भसे. 6 बॉल 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पहिला बॉल ऑन साइडला फक्त टर्न केले, दिशा दाखवलंय, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल जातोय, 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल आहे, थ्रो होईल, फक्त 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. 5 बॉल शेष, 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 7 रनची आवश्यकता असेल. 5-7चं इक्वेशन समीकरण आलेलं आहे. या मॅच मध्ये कोण जिंकेल ही मॅच हे आपल्याला बघायचं आहे. काय जबरदस्त मॅच रंगले. आपण पाहिलं तर मोठं टार्गेट नव्हतं, 43चं टार्गेट. सुरुवात चांगली केली होती. मागच्या ओव्हर मध्ये जर आपण बघितलं चांगली बॅटिंग केली आहे आणि मागच्या ओव्हर मध्ये बघितलं तर तब्बल 13 रन्स खर्च केले होते गोलंदाजाने पहिल्या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा भावेश घोरकना बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्मनी, पुढील बॉल हाफ ट्रॅकर होता, हवेत बॉल, पुन्हा एकदा भावेश, बाबरच्या डोक्यावर बॉल जाईल. भावेशची फिल्डिंग खराब झाली या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर बॅकअप चांगलं होतं, थ्रो होईल. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले आहेत आणि 2च रनवर समाधान. 4 बॉल शेष, 4 मध्ये 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मॅच जबरदस्त रोमहर्षक अटीटाडीची लढत आपल्याला पाहायला मिळते. बाफाने वर्सेस कामन या 2 टीम मध्ये. मात्र कोण जिंकेल हे बंद लिफाफ्यामध्ये बंद आहे. कोणी भविष्यवाणी करू शकत नाही, कारण क्रिकेट हा महान अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातोय. चार बॉल शेष आहेत आणि 4 बॉल मध्ये 5ची आवश्यकता. विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील, तरच मॅच जिंकू शकेल कॉमन टीम. एक चांगला फटका नक्कीच मॅच जिंकू शकेल बाफाने टीम. ओ फुल लेनचा बॉल, नोचा इशारा. रन ऑफ बॉल इक्वेशन आता आपण म्हणू शकतोय. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 4ची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी महत्वपूर्ण मॅच आहे. आजच्या दिवसातला अंतिम मॅच म्हणजे तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी ही मॅच अतिशय महत्वाची. या 3 ज्या चमकदार ट्रॉफ्या दिसतात आपल्याला, याच्यामधून एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी ही मॅच महत्वपूर्ण आहे. चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, थोडासा खाली ठेवला, सबमरीन डिलिव्हरी, क्रॉस पेडिक शॉट करण्याचा प्रयत्न. हेमंत लाखात याचा चुकतोय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. 3 बॉल 4 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणखीन जर एक डॉट बॉल आला तर प्रेशर मात्र फलंदाजावर वाढेल.
लेफ्ट आर्मने पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज भावेश. पुढे आला फिल्डिंग, या ठिकाणी चांगली रनआउटची संधी होती मात्र विकेटला बॉल लावला नाहीये आहे. प्रयत्न करायला पाहिजे होता अक्षय कोल्हे याने. 2 बॉल शेष, 2 बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, जबरदस्त अटीतडीची लढत, काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि कोण जिंकेल येणाऱ्या 2 बॉल मध्ये आपल्याला माहिती पडेल कुठला संघ जिंकणार आहे. खरोखरच नेल बायटिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टेन्शन दोन्ही बाजूने आहे. टेन्शन बॅटिंग करणाऱ्या टीमवर सुद्धा आहे, टेन्शन फिल्डिंग करणाऱ्या टीमवर आहे. बॉलरवर टेन्शन, फिल्डरवर टेन्शन, म्हणजे त्यांचे जे पाठीराखे बसले त्यांच्यावर सुद्धा जास्त टेन्शन आहे. 2 बॉल 3ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चांगला बॉल आणि हा डॉट बॉल आहे. अंतिम 1 बॉल शेष. 1 बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता आणि कंपल्सरी 3 धावा बनवायच्या आहेत, कारण कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. केसी मध्ये रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. तर अंतिम 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 3 रनची आवश्यकता. स्ट्राइक एंडला फलंदाज आहे विकास म्हसे. बघूया विकास म्हसे 3 धावा पूर्ण करेल का, एखादा गोल्डन चौकार किंवा गोल्डन षटकार ठोकेल का आणि ही मॅच जिंकेल का. नक्कीच मॅच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते, काटेकी टक्कर मॅच. अंतिम बॉल घेऊन जाईल भावेश गोरखना. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तीच आहे जी अगोदरचा बॉल होता. शेवटचा बॉल, अंतिम बॉलवर 3 रन. डॉट बॉल, ओव्हरची अटी ठिकाणी की वाईड आहे, चेक केला जाईल. पंच चेक करतील फेअर डिलिव्हरी आहे की वाईड आहे. महत्वाचा अगदी क्रुशियल मोमेंट मध्ये हा डिसिजन आहे आणि चेक करतील आमचे तिसरे पंच, ज्यामध्ये राहुल आणि संतोष आहेत. बघितलं जाईल हा बॉल जास्त बाहेर आहे का. एक बॉल 3 रनची आवश्यकता होती आणि पंचांचा काय इशारा आहे. वाईटचा इशारा. मॅच में ट्विस्ट पुन्हा एकदा आलेला आहे. असं वाटलं की हा डॉट बॉल आहे, आता हा बॉल जास्त टर्न झाला, त्यामुळे वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन आणि उर्वरित 1 बॉल शेष. 1 बॉल मध्ये कंपल्सरी 2 रन बनवावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच रंगले. अंतिम 1 बॉल शेष. पुन्हा एकदा फिल्डिंग लावली जाते. शेवटच्या बॉलवर 1 रनची आवश्यकता आहे. खरोखरच जबरदस्त पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली आपल्याला. शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज भावेश गोरखना. फिल्डिंग मध्ये थोडासा आता बदलाव केला जाईल. एक शॉट मिडविकेटच्या दिशेने फिल्डर लावला जातोय, एक फिल्डर स्वीपर कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर आपण बघतोय सर्कल मध्ये आहे. विकेट किपरच्या मागे फक्त एक फिल्डर आपल्याला दिसतोय शॉट थर्डमॅनला. त्यानंतर एक फिल्डर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईड इज डीप मिड विकेट, डीप मिड विकेट, डीप स्कोअर लेग बॅकवर्ड आहे. अंतिम 1 बॉल शेष. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस विकेट जाते, फलंदाज होईल बाद आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो सदानंद स्फूर्ती कामन या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन.